ठाण्यामध्ये 2006 साली दोन पोलिसांना या ठिकाणी जिवंत जाळण्याचा प्रकार घडलेला होता। मात्र त्या प्रकरणातल्या आरोपींना आता निर्दोष सोडण्यात आलेलं आहे। त्या संदर्भात अटकेत असलेल्या 18 आरोपींची निर्दोष सुटका झालेली आहे। ठाणे जिल्हा न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे। मिलिंद भागवत आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मिलिंद, नेमकी काय घटना घडली आणि त्या पार्श्वभूमीवरती न्यायालयाचा आज निर्णय काय सांगतोय? नम्रता, गेल्या काही काळात राज्यभरात जे पोलिसांवरच्या हल्ल्यांचं प्रमाण वाढलंय, विविध स्तरातून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होते। त्या पार्श्वभूमीवर हा अतिशय महत्वाचा निर्णय म्हणावा लागेल। हे सगळं प्रकरण 2006 मधलं आहे। 5 जुलै 2006चा तो दिवस आहे। या दिवशी संध्याकाळी उशिरा ड्युटीवर 2 पोलीस कर्मचारी दाखल झाले आणि ते काही खायला म्हणून बाहेर पडले। यावेळेला इथल्या जमावानं या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला, त्यांना मारहाण करण्यात आली, जाळण्यात आलं आणि एवढंच नाही तर यानंतर या दोनही पोलीस कर्मचाऱ्यांचे मृतदेह जवळच्या गटारात फेकून देण्यात आले। मुळात हा वाद जो होता तो इथे भिवंडीमध्ये क्वार्टरगेट मशीद म्हणून एक खूप मोठी मशीद आहे आणि त्याच्या बाजूला एक पोलीस चौकी तयार होत होती। त्या पोलीस चौकीचं बांधकाम होत होतं आणि या पोलीस चौकीच्या बांधकामाला इथल्या मुस्लिम समाजाचा मोठा विरोध होता आणि हा विरोध दर्शवत यापूर्वी सुद्धा इथे छोटी मोठी आंदोलनं झाली होती। 5 तारखेच्या दुपारी सुद्धा इकडे बंदोबस्तात असलेल्या काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर आणि तत्कालीन त्यावेळेला ड्युटीवर असणारे एक पोलीस अधिकारी होते, एसीपी RD शिंदे, यांना सुद्धा इथे मारहाण करण्यात आली होती। यानंतर इथे लाठीचार्जचे आदेश देण्यात आले। संध्याकाळी उशिरा तर हा जमाव इतका संतप्त झाला की या जमावानं रमेश जगताप आणि BL गांगुर्डे या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला, त्यांची हत्या केली। या सगळ्यांमध्ये रझा अकादमीचं नाव सुद्धा त्यावेळेला समोर आलं होतं। एकूण 18 जणांना या सगळ्या केसच्या संदर्भात पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। मात्र या सगळ्यात महत्वाची गोष्ट आता अशी समोर आली आहे, न्यायालयानं आज त्यांना निर्दोष मुक्त केलेलं आहे। न्यायमूर्ती AL भैसारे, माननीय न्यायमूर्ती AL भैसारे यांच्या समोर या सगळ्या खटल्याची सुनावणी होती आणि जी महत्वाची माहिती आतापर्यंत आपल्या हाती येते त्यानुसार 302 सारखं महत्वाचं कलम या केसमध्ये लावण्यात आलेलं नव्हतं आणि म्हणून कदाचित या सर्व आरोपींना पुराव्याच्या अभावी ठाण्याच्या जिल्हा पुराव्याच्या अभावी म्हणजे या 18 जणांची निर्दोष सुटका या ठिकाणी करण्यात आली। अत्यंत गंभीर अशी घटना होती। रमेश जगताप आणि PL गांगुर्डे अशी या 2 पोलीस कर्मचाऱ्यांची नावं होती ज्यांच्यासोबत ही घटना घडलेली होती। मात्र आता त्यातल्या 18 जणांना आता निर्दोष त्यांची मुक्तता केलेली आहे। धन्यवाद मिलिंद, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।